तर नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छान अशा YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डी-टी एज्युकेशन. तर बघा मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास नवीन अभ्यासक्रमातील पाठ क्रमांक 1 इतिहासाची साधने या पाठाचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. तर बघा, ह्या चॅनलवरती इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर बघा, पहिला पाठ आहे इतिहासाची साधने. स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला प्रश्न आहे वर्धमान महावीर यांची शिकवण टिंब या ग्रंथातून मिळते. उत्तर आहे आगम साहित्य. वर्धमान महावीर यांची शिकवण आगम साहित्य या ग्रंथातून मिळते. दुसरा प्रश्न आहे भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साहित्य म्हणजे टिंब होय. योग्य उत्तर आहे वेद. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साहित्य म्हणजे वेद होय. दुसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट. पहिला प्रश्न आहे लिखित साधने. योग्य उत्तर परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने. दुसरा प्रश्न आहे भौतिक साधने. योग्य उत्तर नाणी, शस्त्रास्त्रे. तिसरा प्रश्न आहे मौखिक साधने. योग्य उत्तर लोकगीते. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहासाची साधने. पहिल्या चौकटीमध्ये लिहिणार लिखित साधने, दुसऱ्या चौकटीत लिहिणार मौखिक साधने, तिसऱ्या चौकटीत लिहिणार भौतिक साधने. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. पहिलं चित्र आहे ज्यामध्ये तुम्हाला लेणी दाखवली आहे. लेणी हे भौतिक साधन आहे. त्यानंतर दुसरं चित्र आहे, दुसऱ्या चित्रामध्ये नाणी दाखवलेलं आहे. नाणी सुद्धा भौतिक साधन आहे. त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला शिलालेख दाखवलेला आहे, जो की भौतिक साधन असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनामधील फरक स्पष्ट करा. पहिला मुद्दा लिहिलेल्या स्वरूपात जी साधने उपलब्ध आहेत त्यांना लिखित साधने म्हणतात. दुसरा मुद्दा लिखित साधनांमधून त्या काळातील भाषा, लिपी, संस्कृती, राजकीय धोरणे, समाजरचना, धार्मिक आणि सामाजिक विचारसरणीची माहिती मिळते. उदाहरणार्थ शिलालेख आणि ग्रंथ. मौखिक साधने. पहिला मुद्दा लिहून न ठेवता तोंडी सांगितली जाणारी माहिती म्हणजे मौखिक साधने होय. दुसरा मुद्दा मौखिक साधनांमधून एखाद्या समाजाचा इतिहास, जीवनशैली, सामाजिक घटना, सण उत्सव यांचे वर्णन पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. उदाहरणार्थ ओव्या आणि पोवाडे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व लिहा. उत्तर भौतिक साधने म्हणजे जी साधने आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि हाताने स्पर्श करू शकतो अशी साधने. यामध्ये शिलालेख, ताम्रपट, जुनी नाणी, भांडी, दगडी पानवठे, धातूच्या मूर्ती, किल्ले, मंदिरे इत्यादींचा समावेश होतो. भौतिक साधनांचा वापर इतिहासाच्या अभ्यासात फार महत्त्वाचा असतो. भौतिक साधने त्या काळातील माणसांचे जीवन, संस्कृती, परंपरा, खेळ, कला आणि विज्ञान यांची माहिती देतात. ही साधने इतिहास संशोधनात प्राथमिक साधने म्हणून वापरली जातात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल ते लिहा. उत्तर चित्रपट, वृत्तपत्र, मासिक, फोटो, व्हिडिओ, संगणक व इंटरनेट यासारखी आधुनिक काळातील माध्यमे भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4 एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणे
इत्यादींवरून मानवी जीवनातील बदलांची कोणती माहिती मिळते ते लिहा. उत्तर: जुन्या वस्तू जसे की मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, खेळणी इत्यादींच्या अभ्यासातून त्या काळातील मानवी जीवनाची माहिती मिळते. लोकांचे राहणीमान, पोशाख, कला, संस्कृती, व्यापार, धर्म, राज्यव्यवस्था आणि तंत्रज्ञान यांमध्ये काळानुसार झालेला बदल दिसतात. तसेच लोकांच्या दैनंदिन जीवनाची माहिती मिळते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक ब. पुढील तक्ता पूर्ण करा. तक्त्यामध्ये शहराचे नाव किंवा ठिकाणाचे नाव तुम्हाला दिलेले आहेत. त्या शहरामध्ये असलेले वस्तू संग्रहालयाचे नाव तुम्हाला लिहायचे आहेत आणि त्या वस्तू संग्रहालयाची वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत. पहिलं, मुंबई. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. या संग्रहालयाची वैशिष्ट्ये: भारताच्या इतिहासाच्या संबंधित अनेक वस्तू संग्रहित आहेत. दुसरं, पुणे. पुण्यामध्ये राजा दिनकर केळकर संग्रहालय आहे. या संग्रहालयाची वैशिष्ट्ये: जुन्या काळातील शिल्पे, हस्तदंतांचे दागिने, शस्त्र, खेळणी यांचा संग्रह आहे. तिसरं आहे पुणे. पुण्यामध्ये डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था हे एक संग्रहालय आहे. या संग्रहालयाची वैशिष्ट्ये: विविध पुरातत्वीय वस्तूंचे संग्रहालय. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधा. 12 किल्ल्यांची नावे आहेत: राजगड, रायगड, शिवनेरी, साल्हेर, लोहगड, खंडेरी, प्रतापगड, पन्हाळा, सुवर्णदुर्ग, जिंजी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमातील पाठ क्रमांक 1 इतिहासाची साधने या पाठाचा स्वाध्याय आज आपण बघितलेला आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.